Welcome everyone. Today we are going to start lecture number 5th from topic number 3, and third number topic is directing at supervisory level. आपण युनिट नंबर 3 स्टार्ट केले, त्याचं इंट्रोडक्शन बघितलेलं, त्याच्यानंतर नीड ऑफ डायरेक्शन्स बघितलेत, कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेत, त्याचे वैशिष्ट्य बघितलेत काय आहेत ते. मी लास्ट 2-3 लेक्चरला ते रिवाइज केले, त्यामुळे तुम्हाला कळालेलं असेल सगळं व्यवस्थित. देन इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग, त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ सुपरवायझर अंडर डायरेक्टिंग फंक्शन. ओके, डायरेक्टिंगच्या अंडर सुपरवायझरनं कुठल्या कुठल्या गोष्टी परफॉर्म करणं गरजेचं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये डिटेलमध्ये बघितलेलं की त्याचा रोल काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे सुपरवायझरचं अंडर डायरेक्टिंग. ओके, त्याच्यानंतर रिक्विजिशन ऑफ इफेक्टिव्ह सुपरविजन. इफेक्टिव्ह सुपरविजन जर करायचं असेल तर सुपरवायझरकडे कुठल्या गोष्टी असणं गरजेचं आहे, कुठल्या पद्धतीचं नॉलेज असणं गरजेचं आहे, कुठले स्किल्स असणं गरजेचं आहे त्याच्याकडं. आणि जर ते स्किल असेल तर त्याचा कशा पद्धतीनं उपयोग करून घ्यायचा आहे, त्याचं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, परत त्याच्याकडे अथॉरिटी जर असेल तर त्या अथॉरिटीचा कशा पद्धतीनं यूज केला पाहिजे, बरोबर आहे. जर रूल्स रेग्युलेशन्स असतील तर त्यांना ते इम्प्लिमेंट कसे करून घेतले पाहिजेत, इन केस जर ते फॉलो होत नसतील तर त्याच्यावर काय रेमेडीज, त्याच्यावर ऍक्शन काय घेतल्या पाहिजेत, अशा पद्धतीच्या सगळ्या ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्या आपण बघितलेल्या ह्या स्लाइड मध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलेलं मोटिवेशन काय आहे. हे बघा, जेव्हा डायरेक्टिंग हा एक शब्द येईल किंवा हे फंक्शन असेल तेव्हा सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी येतात, बरोबर आहे. बघा, जेव्हा मी रिपीट करतोय, जेव्हा मोटिवेशन जेव्हा डायरेक्टिंग हा फंक्शन तुमच्या समोर येईल किंवा डायरेक्टिंग करायचं हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल किंवा असा जर काही शब्द असेल किंवा त्याच्या रिलेटेड जर काही क्वेश्चन असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की डायरेक्टिंग मध्ये सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. तर त्यामध्ये मोटिवेशन, लीडिंग अँड कम्युनिकेशन. ओके, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवून घ्या, आता शॉर्ट नोट मध्ये लिहून घ्या. सगळ्यात महत्वाच्या कुठल्या आहेत तर मोटिवेशन, त्याच्यानंतर आहे कम्युनिकेशन अँड थर्ड लीडिंग. ओके, त्या 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं मोटिवेशन काय आहे, बरोबर आहे, आणि आजच्या लेक्चरला आपण कम्युनिकेशन सुद्धा स्टार्ट करतोय. सो मोटिवेशन काय आहे तर एखाद्याला आपण प्रेरणा देतो किंवा त्याला उत्साही करत असतो त्या अशा काही गोष्टीमध्ये. म्हणजे काय, तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं बघा, त्या साईडला इमेज दिला. एखादा एम्प्लॉई जर म्हणत असेल हे मी काम करू शकत नाहीये, ओके, ते मी काम करू शकत नाहीये ते मी काम करू शकतोय, हे त्याला बोलायला लावणे किंवा त्याला असं काही प्रभाव करणे त्याच्यावर किंवा अशा पद्धतीने इन्फ्लुएन्स करणं त्याला, जेणेकरून तो बोलेल की हा सर मी हे करू शकतोय, असं जेव्हा तो बोलेल, हे करण्यापाठी मग जी प्रोसेस असणार आहे ना, ती जी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे, ती प्रोसेस करावी लागणार आहे सुपरवायझरला, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय मोटिवेशन. आता सगळ्यात महत्वाचं मोटिवेशन कुठल्या कुठल्या गोष्टीत असते तर सगळ्यात ते मोटिवेशन असणार आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, मॅन्डेटरी, नॉन मॅन्डेटरी, इन्सेंटिव्ह. ओके, सगळ्या गोष्टी इन्सेंटिव्ह वर डिपेंड आहेत. समोरच्याला तुम्ही कुठल्या पद्धतीनं प्रेरणा देताय, त्याला कुठल्या पद्धतीने त्याच्यावर तुम्ही प्रभाव घालताय हे महत्वाचं आहे. ओके, फॉलोइंग फॅक्टर्स अफेक्ट ऑन एम्प्लॉईज मोटिवेशन. एम्प्लॉईला मोटिवेट करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्या गोष्टी जर बघितल्या पाहिजे, त्याचा ऍटिट्यूड कसा आहे. ओके, परत त्या एम्प्लॉईचा इंटरेस्ट कुठल्या गोष्टीमध्ये आहे, ओके, आणि त्याच्या गरजा काय आहेत, नीड्स. ओके, जर त्याच्या गरजांवर तुम्ही घाव घातला, म्हणजे त्याला ज्या गरजा आहेत त्या गरजा जर तुम्ही देऊ शकत असाल तर तो डिरेक्टली मोटिवेट होईल, लगेच मोटिवेट होईल. हा बाबा, मी एवढं काम केल्यानंतर मला ज्या गोष्टीसाठी मी एवढ्या वेळ वाट बघतोय किंवा जी गोष्ट मला मिळणं गरजेची आहे ती मिळत नाहीये, त्यामुळे माझी चिडचिड होते, माझं टेन्शन वाढते, ओके, तर मी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीये, ती गोष्ट जर मला डिरेक्टली मिळत असेल तर मी का नाही करणार ती गोष्ट, बरोबर आहे ना. म्हणजे त्या समोरच्या गरजा ओळखून घ्या, जेणेकरून त्या गरजांच्या डिपेंड आपण त्यांना जर काम असाइन केलं तर तो माणूस डिरेक्टली मोटिवेट होईल आणि तो लगेच कामाला स्टार्ट करेल. ओके, म्हणजे त्यामध्ये दोन्ही मोठं सक्सेसफुल होतील. एक तर आपल्याला जे आपलं काम अचीव्ह करायचं आहे ते कम्प्लीट होणार आहे, आणि सेकंड एम्प्लॉईची जी गरज आहे ती सुद्धा फुलफिल होणार आहे. ओके, त्यामुळं जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की विच फॅक्टर्स आर मोस्ट इम्पॉर्टंट while motivation, okay, so that time you need to recall or write attitude, interest and need. Okay, so motivation हे होतं. त्याच्यानंतर मोटिवेशनची प्रोसेस बघितलेली आपण. मोटिवेशनची प्रोसेस बघा काय काय होते.
अनसॅटिस्फाईड नीड्स असतात, माणसाच्या काही गरजा असतात ज्या पूर्ण होत नाहीत. ओके, त्या होत नाहीत म्हणून त्याला टेन्शन येत आहे. ओके, त्याच्यानंतर ड्राईव्ह तो त्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स आहेत का ट्राय करतो, हुडकतो, सर्च करतो, आणि त्या अल्टरनेटिव्ह गोष्टी मिळाल्यानंतर तो काय करणार आहे, त्याची गरज आहे ती फुलफिल होणार आहे, तो काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे. बरोबर आहे. ऑटोमॅटिकली तो सॅटिस्फाय झाल्यानंतर त्याचं जे टेन्शन आहे इट विल गोइंग टू रिड्यूस. ओके, ते काय होणार आहे, कमी होणार आहे. ही एक सिंपल प्रोसेस आहे मोटिवेशनची. ओके, ह्या प्रोसेसला लक्षात ठेवूनच आपल्याला समोरच्याला मोटिवेट करावं लागेल. अँड टुडे ऑनवर्ड्स वी आर स्टार्ट विथ द पॉझिटिव्ह मोटिवेशन बाय मीन्स ऑफ इन्सेंटिव्ह. ओके, इन्सेंटिव्ह थ्रू आपण कसं मोटिवेट करू शकतो किंवा कुठल्या कुठल्या टाईपचे इन्सेंटिव्ह आहेत जे आपण यूज करू, जे आपण लोकांना देऊ, त्यामुळे लोक समोरचा किंवा आपला जो एम्प्लॉय आहे तो काय होईल, मोटिवेट होईल. ओके, incentive means all measure which are used to motivate people for improving performance. Okay, these incentive may be broadly classified as financial and non-financial incentives. Okay, आता समोरच्याला मोटिवेट करायचं आहे, त्याला काहीतरी इन्सेंटिव्ह देऊन. ओके, आणि तो इन्सेंटिव्ह दिल्यानंतर काय होणार, त्याचा परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह होणार आहे. जो रेग्युलरली काम करत होता त्यामध्ये जर अपग्रेडेशन किंवा त्यामध्ये जर इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर तुम्हाला फायनान्शियल किंवा नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह द्यावे लागतील, जेणेकरून त्या फायनान्शियल इन्सेंटिव्हला बघून तो एम्प्लॉय आहे तो त्याच्या परफॉर्मन्स मध्ये इम्प्रूव्हमेंट देईल. ओके, त्याच्यानंतर बघा कुठल्या कुठल्या टाईपचे फायनान्शियल इन्सेंटिव्ह आहेत. आता इथं बघूया, आपल्याला दोन गोष्टी दिसतील आपल्याला. इथं फायनान्शियल इन्सेंटिव्ह आर मॅन्डेटरी अँड मे बी इन अ फॉर्म ऑफ, हे जे आहे ते फायनान्शियल आहेत आणि खाली जे आहे ते नॉन फायनान्शियल आहेत. आपण सिक्वेन्सला बघू. फर्स्ट वन, सॅलरी. ओके, एखाद्या एम्प्लॉयला जर तुम्ही सांगितलं की बाबा हा ही तुझी सॅलरी आहे, पर मंथ 10,000 तुझी सॅलरी आहे, आणि इन केस जर तू डेली जर तू 1 तास एक्स्ट्रा थांबत असशील किंवा जर तुझा जर दिलेलं टार्गेट आहे जे तू डेली फक्त, म्हणजे आपण एक सेल्स मॅनेजरचा पण विचार करू किंवा सेल्स एक्झिक्युटिव्ह असेल त्याचा विचार करू, जर त्याला मंथली 10,000 सॅलरी असेल आणि जर तो डेली त्याचं जे काही प्रोडक्ट असेल तो फक्त डेली तो 5च विकतोय. ओके, जर त्याला टार्गेट दिलं की तू मंथ एंडला जर इन केस जर तू फक्त डेली 5 विकतोयस, ओके, 5, 10, 50 म्हणजे 150 प्रोडक्ट तू मंथली विकतोयस. ओके, 150 प्रोडक्ट जर विकतोस, जर तेच जर तू 150च्या ठिकाणी जर 170 म्हणजे तू एक 20 एक्स्ट्रा जर प्रोडक्ट सेल करत असतील तर मी तुझी जी सॅलरी आहे ती प्लस 3,000 करू शकतोय. ओके, किंवा मी तुला त्याच्या निम्मा जी सॅलरी आहे ती मी तुला 1.5 सॅलरी देऊ शकतोय, म्हणजे मी तुला 15,000 सॅलरी पे करू शकतोय. अशा पद्धतीने काहीतरी इन्सेंटिव्ह देणं, किंवा तू 150 ठिकाणी जर 170 जर सेल करत असेल मी तुला ऍडिशनल बोनस देईन. आता आपल्याला बोनस ही गोष्ट माहिती आहे, आपल्याला दिवाळीमध्ये बोनस दिला जातो, पण बोनसचे वेगवेगळे टाईप आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने ते दिले जातात. त्यामुळे बोनस ही एक ऍडिशनल आहे जे तुम्हाला स्टँडर्ड ठरलेलं जे तुमचं वेजेस असतात त्याच्यामध्ये ऍडिशनल ते दिलं जातं. ओके, सो बोनस देऊ शकता तुम्ही, प्रॉफिट शेअरिंग देऊ शकता. इन केस अशा पद्धतीचं एक्झिक्युटिव्ह सेल्स टाईपचं न विचार करता आपण एखादं हॉटेल टाईप विचार करूया, ज्या एखाद्या हॉटेलमध्ये न्यूली स्टार्टर जर हॉटेल असेल आणि तिथं जर एखादा कुक असेल, जे हॉटेल चालतच नव्हतं ते तिथं कुक आल्यानंतर जर ते हॉटेल चालायला लागलं, एकदम फास्ट चालायला लागलं, तर त्यावेळेस जे काही प्रॉफिट आहे तो त्यामध्ये त्याचा शेअर मागू शकतो किंवा आपण त्याला शेअर देऊ शकतो की बाबा हा आता मला जो एवढा प्रॉफिट होतोय तू आल्यामुळे मला पूर्ण प्रॉफिट मिळायला चालू झालाय, मी माझ्यातला जो प्रॉफिट शेअर आहे तो तुला मी 40% देईन, आय कीप 60%, माझ्याकडे 60% ठेवतो आणि तुला मी उरलेले 40% जो काय आहे प्रॉफिट मी तो तुला देतो. जेणेकरून काय होणार आहे, तर तो जो कुक आहे तो एक्स्ट्रा मोटिवेट होईल. ओके, मोटिवेट झाल्यामुळे त्याची जी इफेक्टिव्हनेस आहे किंवा त्याची जी इफिशियन्सी आहे तो जास्त काम करायला चालू करेल. ओके, जास्त काम इन द सेन्स जे काही तो डिश बनवत असेल तर त्यामध्ये ऍडिशनल काहीतरी देईल, त्याचं गार्निशिंग आहे, त्याचं प्रेझेंटेशन आहे, त्याचं जे आपण म्हणू शकतो किचन आहे ते थोडंसं स्वच्छ ठेवण्याचं, सॅनिटायझेशनचं, त्या पद्धतीचं लक्ष देईल, जेणेकरून हा मला 40% मिळत आहेत इन्स्टेड ऑफ ओनली सॅलरी. ओके, फक्त सॅलरी न घेता मला त्या प्रॉफिटमध्ये शेअर मिळतोय 40%. तो काय करणार आहे तर त्याचं वर्क स्टेशन असेल, त्याच्या अंडर एम्प्लॉईज असतील, त्या प्रत्येकांमध्ये तो काय करणार आहे, त्याचा एक्स्ट्रा ऍडिशनल टच देणार आहे, तो स्वतःचं काहीतरी एक्स्ट्रा ऍडिशनल देणार आहे, जेणेकरून तो काय होणार आहे, तो मोटिवेट होणार आहे ओनली बिकॉज ऑफ दॅट प्रॉफिट शेअरिंग. ओके, त्याच्यानंतर पेन्शन.
जर सेफ्टी सिक्युरिटीसाठी बघितलं तर पेन्शन सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर इन केस समजा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करत असाल आणि तिथे जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही आता काम करताय पण तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ओल्ड व्हाल, तुम्ही रिटायर्ड व्हाल, तेव्हा तुम्हाला पेन्शन सुद्धा अवेलेबल आहे. अशा पद्धतीचे जर काही सर्व्हिस अवेलेबल असेल तर तिथला एम्प्लॉय काय असणार आहे, ऑलरेडी खुश असणार आहे. कारण मी आता काम करतोय तेव्हा मला सॅलरी मिळते, मला माझे वेजेस मिळतात, पण जेव्हा मी काम करणार नाहीये माझ्या वृद्धपणात तेव्हा सुद्धा ही कंपनी माझ्यासोबत उभी असणार आहे. तर मी आता काम करतोय तर ह्या कंपनी सोबत मी का उभारू शकत नाही, मी का एक्स्ट्रा माझे स्किल दाखवू शकत नाही. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट काइंड ऑफ मोटिवेशन. ओके, सो को पार्टनरशिप, एखाद्याला पार्टनरशिप दिली तरीही चालू शकते, किंवा एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन, हे जे काय आहे ते फायनान्शियल इन्सेंटिव्ह आहेत. ओके, यामधले तुम्ही हार्डली 4 ते 5 इझिली लक्षात ठेवू शकता. ओके, इन केस तुम्हाला जर विचारलं एक्सप्लेन एनी 4 or 5 फायनान्शियल इन्सेंटिव्ह, ओके, तर त्यामध्ये तुम्ही सांगू शकता की फायनान्शियल कुठल्या कुठल्या टाईपचे इन्सेंटिव्ह असतात. आता बघू नॉन फायनान्शियल कुठले कुठले इन्सेंटिव्ह आहेत. त्यामध्ये स्टेटस. ओके, स्टेटस सगळ्यात महत्वाचं आहे. स्टेटस म्हणजे काय म्हणू शकतो, इन केस जर एखादा हे असेल, हाऊसकीपर आपण विचार करूया, हाऊसकीपर असेल आणि तो एकदम त्याच्यासाठी कुठलाही युनिफॉर्म नाहीये. ओके, त्याला दिलेले इन्स्ट्रुमेंट्स आहेत क्लिनिंगसाठी ते सुद्धा स्टँडर्ड नाही आहेत, कसेही ऍडजस्टमेंट करून चालू आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने जर तो काम करत असेल तर तो कधीही मोटिवेट होणार नाही. पण इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही जर त्याला वेल एकदम छान शिवलेले स्वच्छ असे कपडे दिले त्याला, किंवा त्याचे जे क्लिनिंगसाठी जे इक्विपमेंट असतील, ते मॉब वगैरे यूज करतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी यूज केल्या जातात सॅनिटायझेशनसाठी वगैरे, त्याला जर स्टँडर्ड पद्धतीने दिलं, त्याला एखादा नेम बॅच दिला वगैरे, तर तो काय होणार, त्याचा स्टेटस थोडासा इम्प्रूव्ह होणार आहे, तो जे राहणीमानात त्याच्या काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, सो काय होणार आहे तर स्टेटस सुद्धा मॅटर करतोय. त्याच्यानंतर प्रमोशन, एखाद्या एम्प्लॉयला जर तुम्ही प्रमोशन दिलं तर तो ऑब्व्हियसली मोटिवेट होणार आहे. रिस्पॉन्सिबिलिटी जर दिली तरीही मोटिवेट होणार आहे. जॉब इनरिचमेंट, त्याच्यानंतर जॉब रेकग्नेशन, त्याच्यानंतर जॉब सिक्युरिटी दिली तर, किंवा एम्प्लॉई पार्टिसिपेशन, डेलिगेशन अँड एम्पॉवरमेंट, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नॉन फायनान्शियल आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही पैसे किंवा फायनान्शियल कुठे इन्व्हॉल्वमेंट नाहीये, पण ह्या गोष्टींमुळे एम्प्लॉई हा मोटिवेट होऊ शकतो. ओके, सो ह्या काही गोष्टी आहेत ज्यांना एम्प्लॉय मोटिवेट होतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डायरेक्टिंग मध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यातलं पहिलं जे होतं, ओके, मोटिवेशन, ते आपण कम्प्लीट केलेलं आहे. आता सेकंड बघतोय कम्युनिकेशन. ओके, त्या डायरेक्टिंग मध्ये सांगितल्याप्रमाणे समोरच्याला आपण काय करतो, तो डायरेक्टिंग काय आहे, त्यात मेनली कुठले फंक्शन आहेत, तर एखाद्याला इन्स्ट्रक्शन देणे, गाईड करणे, बरोबर आहे. आणि आपण इन्स्ट्रक्शन किंवा गाईड कधी देऊ शकतो, जेव्हा आपण त्याच्याशी बोलू शकतो. ओके, सो कम्युनिकेशन ही एक सगळ्यात महत्वाची किंवा स्ट्रॉंग गोष्ट आहे डायरेक्टिंग मध्ये. ओके, सो बघूया आपण काय आहे त्यात. इट इज ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम द सेंडर टू रिसिव्हर. ओके, एक इन्फॉर्मेशन आहे सेंडर कडून रिसिव्हर कडे, म्हणजे काय, सिम्पली कम्युनिकेशन आहे. आता सेंडर कोण असणार आहे, तर सुपरवायझर, आणि रिसिव्हर कोण असणार आहे, एम्प्लॉय. ही एक सिंपल प्रोसेस आहे, त्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. कम्युनिकेशन प्लेज की रोल इन सक्सेस ऑफ मॅनेजर. मॅनेजरच्या सक्सेसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे असणार आहे कम्युनिकेशन, बरोबर आहे. इन केस जर रूडली बिहेव करणारा मॅनेजर असेल किंवा सुपरवायझर असेल तर त्याच्या अंडर जे एम्प्लॉई आहेत ते अनसॅटिस्फाईड असणार आहेत त्याच्या बिहेवियरमुळे. जर रूडली जर त्याच्याशी बोलत असेल तर ते त्याच्या समोरच तेवढं काम करतील, आणि जर त्यानं पाठ फिरवली तर ऍज इट इज जैसे थे आपण म्हणतो ना, त्या पद्धतीचं ते काम चालू होईल. त्यामुळं एकतर त्याच्या सुपरवायझरच्या किंवा मॅनेजरच्या समोर ते काम व्यवस्थित करतात, आणि जेव्हा पाठीमाग जाईल तेव्हा ते ऍज इट इज काम करतात. त्यामुळे ते अनालाइज सुद्धा होणार नाही की हा बाबा हे कुठेतरी चुकतोय. फक्त सुपरवायझरला मनात एक संभ्रम एवढा होईल की हा सगळे लोक माझा ऐकतात, मी पाहिजे तशी माझी अथॉरिटी यूज करतोय, मी त्यांना ऑर्डर्स देतोय आणि ते जस्ट फॉलो करतात. त्याच्यानंतर जे काही त्याच्या पाठीमागे जे काम चाललेलं आहे ते कधीही सक्सेसफुल होऊ शकत नाही. पण इन्स्टेड ऑफ दॅट जर त्यानं जर चांगल्या पद्धतीने गोड शब्दात जर समोरच्याला समजावून सांगितलं तर जो एम्प्लॉय आहे तो सुद्धा काय होणार आहे, तर त्याच्यापासून त्याला थोडंसं इन्स्पिरेशन मिळेल की हा मी भलेही चुकलो असलो तरी सुद्धा माझा मॅनेजर, माझा सुपरवायझर मला न ओरडतात, मला गाईड करतात, व्यवस्थित मला पद्धतीने मला समजावून सांगतात.
तर ती चूक मी परत होऊ देणार नाहीये. मी माझ्या वर्क स्टेशनला लवकर येईल, मी सगळे रूल्स फॉलो करीन. ओके. जर गोड पद्धतीनं किंवा सिंपल पद्धतीनं किंवा चांगल्या भाषेमध्ये जर तुम्ही त्याला समोरच्याला समजावून सांगत असाल, त्याला समजावून सांगत असाल, तर कधीही ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. तुमच्या ग्रोथसाठी सुद्धा, तुमच्या स्वतःच्या पर्सनल इम्प्रुव्हमेंटसाठी सुद्धा ती गोष्ट चांगली आहे आणि ओव्हरऑल ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा. म्हणजेच काय तर कम्युनिकेशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन सक्सेस ऑफ मॅनेजर. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन रिक्वायर्स इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग. ओके. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत तर इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग, समजून घेतलं पाहिजे. डायरेक्टिंग ॲबिलिटीज ऑफ मॅनेजर मेनली डिपेंड्स अपॉन हिज कम्युनिकेशन स्किल. आता सांगितल्याप्रमाणे कम्युनिकेशन स्किलवर सगळ्या डिपेंड आहे. तर कम्युनिकेशन रेफर्स टू प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ आयडियाज बिटवीन पर्सन. काय असणार आहे तर पर्सन टू पर्सन आयडिया एक्सचेंज सुद्धा असणार आहे. त्याच्यानंतर सक्सेसफुल कम्युनिकेशन कॉजेस डिझायर्ड चेंजेस. जर कम्युनिकेशन, मी काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय, आय एम अ सेंडर, मी काहीतरी इन्फॉर्मेशन समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि समोरच्यानं जर ते अंडरस्टँडिंग करून घेतली, ही जी प्रोसेस आहे, सक्सेसफुल कम्युनिकेशन झालं, मला काहीतरी सांगायचं आहे, ते मी सांगू शकलो व्यवस्थित आणि समोरच्याला ते पटलं, त्याला समजून घेतलं, तर हे जे सक्सेसफुल कम्युनिकेशन आहे ते काय होणार आहे, आपल्याला जो डिझायर्ड चेंज पाहिजे आहे. इन केस मी समोरच्याला इन्स्ट्रक्ट करतोय, ओके, पण इन्स्ट्रक्ट करण्याची जी माझी पद्धत आहे ती एकदम योग्य आहे, समोरच्याला समजेल अशी आहे, तर ते काय होणार आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आहे. आणि जो चेंज हवा आहे, म्हणजे जे चुकलेलं आहे त्याला आपण गाईड करून त्याला योग्य पाथवर आणण्याचा प्रयत्न करतोय, ते काय होणार आहे, आपलं सक्सेस होणार आहे. सो दिस इज व्हॉट सक्सेसफुल कम्युनिकेशन कॉजेस डिझायर्ड चेंजेस. ओके. सो आजचं लेक्चर होतं ते आपण कम्युनिकेशनवर आणि काही इन्सेंटिव्ह, फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्हवर बघितलं आणि थोडंसं रिव्हिजन बघितलं. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन आणि थोडेफार त्याच्या रिलेटेड जे काही आणखीन पॉईंट्स आहेत ते कव्हर करणार आहोत आपण. ओके.